द्वितीय पुण्यस्मरण माता रमाई राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित। बुद्धवासी गुंफा आई ज्ञानेश्वर वाघमारे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन। अभिवादक डॉक्टर सुगत वाघमारे व समस्त वाघमारे परिवार, तेलंग परिवार, खंडारे परिवार, शृंगारे परिवार, वानखळे परिवार, पळस पगार परिवार, चौरपगार परिवार, डॉक्टर सुगत वाघमारे मित्र परिवार, मूर्तिजापूर, जिल्हा अकोला। अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातील आरोपी कोरपाना शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अमोल विनायक लोंढे हा अकोला मार्गे मुंबई येथे पळून जात असताना अकोला बसस्थानकावर पोलिसांनी अटक केली आहे। आरोपी विरुद्ध बलात्कार व पोक्सो गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कोरपाना येथील खाजगी शाळेमध्ये इयत्ता 6वी मध्ये शिक्षण घेत असलेली अल्पवयीन पीडित मुलगी आरोपीकडे दर रविवारी खाजगी शिकवणीसाठी जात होती। त्याचवेळी आरोपीने अल्पवयीन मुलीला फूस लावून तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याची माहिती पालकांना दिल्याने पालकांनी कोरपाना पोलीस स्टेशनला जाऊन सदरची माहिती दिल्यानंतर तात्काळ आरोपीवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला व लगेच पीडितेस वैद्यकीय तपासणीकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सदरची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला प्राप्त होताच पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी तपासाची चक्रे फिरवून तात्काळ 2 पथके तयार करून आरोपीचे शोधकामी रवाना केले। आरोपीचा शोध घेत असताना आरोपी हा अकोला मार्गे मुंबईला पळून जात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला प्राप्त होताच अकोला येथे एक पथक रवाना होऊन मुंबईला पळून जाण्याच्या तयारीत असलेला आरोपी अमोल विनायक लोंढे राहणार कोरपाना, तालुका कोरपाना, जिल्हा चंद्रपूर यास रात्रीच्या दरम्यान अकोला येथील बसस्थानकातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले व तसंच पोलीस स्टेशन कोरपाना यांच्या ताब्यात त्याला देण्यात आलं। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक चंद्रपूर, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक बलराम झाडोकार, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुर्ले, पोलीस उपनिरीक्षक मधुकर सामलवार, पोहवा धनराज काकडे, नितेश महात्मे, जयंत चुनारकर, दिनेश आरोडे, पोलीस शिपाई मोईलीन टेकाम, गुन्हे शाखा चंद्रपूर यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज, चंद्रपूर।